श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नर मध्ये। आज आहे गणेशोत्सवाचा 5वा दिवस आणि आजच गौरी पूजनही आहे। खरं तर माझ्याकडे गौरी बसत नाही, परंतु तरीही मी बाप्पांसाठी आज पुरणाचा स्वयंपाक करणार आहे। चला तर मग बघूया आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी काय काय केलं ते। नेहमीप्रमाणे अगोदर सगळं घरातलं आवरून घेतलं, फरशी वगैरे पुसून घेतली, साफसफाई केली। त्यानंतर माझं आवरलं, अर्चितचं आवरलं आणि बाप्पांची आरती करायला घेतली। आज सकाळच्या आरतीसाठी मी आणि अर्चित आम्ही दोघेच होतो। मग सगळ्यात अगोदर बाप्पांची पूजा करून घेतली। आधीची फुलं सगळी काढली आणि ताजी फुलं, ताज्या दुर्वा वाहिल्या। त्यानंतर निरांजन लावून घेतलं आणि बाप्पांची आरती करायला घेतली। अर्थात अर्चूची लुडबुड चालूच होती मध्ये। आणि आजकाल आम्हाला आरती अशी हातात पकडायची असते, त्याला देताना खरं भीती वाटते, पण तो व्यवस्थित पकडतोही तशी दोन्ही हातांनी। मला बाप्पांची आरती करून घेतली। आज खरं तर वारं सकाळपासूनच खूप जास्त सुटलं होतं, तुम्ही गॅलरीत बघू शकता। मी असं एक छोटंसं घर बनवलं आहे आणि ते असं गॅलरीमध्ये अडकवलं आहे आणि ते इतकं वाऱ्याने हालत होतं, खूप वारं सुटलं होतं आज। आणि अर्चित असं छान बाप्पांची आरती बाप्पांनाही देतो, स्वतःला घेतो, मम्माला देतो। सो ते सगळं झाल्यावर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले। आज सकाळी अर्चितला वरण भात केला होता नाश्त्याला, मग मीही तोच खाल्ला आणि दुपारी जेवायची फार इच्छा नव्हती, मग म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा। 1 वाटीत डाळ लावली होती आणि कुकरला लावताना त्यामध्ये थोडंसं तेल, हळद आणि चिमूटभर मीठ टाकलं होतं आणि 5-6 शिट्ट्या देऊन घेतल्या होत्या। साधारण 70-80% शिजते डाळ अशी आणि मग टोपामध्ये काढून ती अजून 10-15 मिनटं छान शिजवून घेतली। एकदम मी जास्त शिट्ट्या देत नाही, नाहीतर मग डाळ थोडीशी विरघळ लागत होते आणि मग आमटी फार घट्ट होते। त्यानंतर आलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर यांचं वाटण तयार करून घेतलं। कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर बारीक चिरून घेतली। त्यामध्ये हे केलेलं वाटण, 1-2 चमचे चिंचेचा कोक, त्यानंतर बेसन पीठ, 1-2 चमचे तांदळाचं पीठ, जिरं, ओवा, हळद, लाल तिखट, धणेपूड, थोडीशी जिरेपूड, हिंग आणि पांढरे तीळ हे सगळं टाकून छान पीठ मळून घेतलं। आणि बांगड्यांची फारशी सवय नसते, त्यामुळे मग फार ते हातात मध्ये मध्ये आल्यासारख्या होत होत्या। सो मग काढून घेतल्या उजव्या हातातल्या आणि पीठ मळून घेतलं। आणि अगोदर थापून करणार होते वडी, पण म्हटलं फार पातळ होईल म्हणून मग ही अशी करून घेतली। त्यानंतर डाळ चांगली शिजली होती, मग डाळीचं पाणी बाजूला काढून घेतलं, जे आपण आमटीसाठी वापरतो, डाळीचा कट म्हणतात त्याला। आणि इकडे वरण भाताचाही कुकर झाला होता। मग आमटीसाठी थोडंसं कांदा आणि खोबरं भाजून घेतलं। डाळ चांगली शिजली होती, मग पुरणही करून घेतलं। असं पुरणाच्या जाळीत अशा प्रकारे पुरण करते मी आणि शेवट जे काही थोडंसं पुरण उरतं ते मग असं हाताने हे करून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतं। त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेतला आणि पुरण गॅसवरती ठेवून व्यवस्थित भाजून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड टाकली। खरं तर मी ज्यावेळी अगदी सुरुवातीला पहिल्यांदा एकटीने पुरणपोळी केली होती, तर मला पुरणाचा अंदाज येत नव्हता की नक्की ते किती घट्ट ठेवायचं, पण आता सतत करून ते आपोआप अंदाज यायला लागला आहे। आणि साधारण अशा प्रकारे ज्यावेळी कढई पूर्ण पुरण सोडायला लागते, याचा अर्थ ते पुरण झालेलं आहे। जास्त पातळही होत नाही, जास्त घट्टही नाही, व्यवस्थित परफेक्ट पुरण झालं आहे हे समजून जायचं ज्यावेळी भांडं पुरण सोडायला लागतं। त्यानंतर मग आमटी पण फोडणीला टाकून घेतली। मला खरं तर फारशी पुरणपोळी आवडत नाही, पण कटाची आमटी आणि भात मला प्रचंड आवडतो। त्यामुळे ज्यावेळी पुरणपोळी बनते, खरं तर मी या आमटीसाठी फार एक्सायटेड असते, मला ही आमटी प्रचंड आवडते। त्यानंतर मग वडई थंड झाली होती, मग ती पण पटापट चिरून घेतली। वरण मी साधं गोडं वरणच ठेवणार होते, मग थोडंसं हिंग आणि
मीठ टाकून त्याला पण उकळी काढून घेतली. त्यानंतर वडी तळून घेतली आणि त्याच वडीच्या कढईमध्ये म्हटलं 4 भजी टाकून घ्यावी. फक्त ज्यावेळी तुम्ही असं एकाच वेळी काही तळत असाल तर ते तेल थंड नाही होऊ द्यायचं, बारीक गॅस करून ठेवायचा आणि त्याच तेलामध्ये मग मी भजी पण तळून घेतली होती. आणि शक्यतो मी हे तळणीचं तेल परत वापरत नाही, त्यामुळे अगदी थोडंसंच तेल टाकून थोड्याच तेलात सगळ्या गोष्टी फ्राय करते. भजी झाल्यावर थोडंसं तळणही याच तेलात तळून काढलं होतं. आणि मी काही करत असले की माझ्या अगोदर अर्चितचीच किचनमध्ये फार लुडबुड सुरू असते. सगळे कप्पे खोलायचे असतात आणि खरं तर हे व्हाईट कलरचं जे काही तुम्हाला दिसत असेल हे चाइल्ड लॉक आहेत की लहान मुलांनी ते गोष्टी ओपन करू नयेत म्हणून. पण आमचं बेबी आरामात ते चाइल्ड लॉक खोलतं आणि सगळे कप्पे उघडून टाकतो. तर मला खरं तर काहीच उपयोग होत नाही त्या चाइल्ड लॉकचा, पण तरीही म्हणायच्या समाधानासाठी मी ते प्रत्येक ठिकाणी लावून ठेवलेत. सो मग त्याला असं घेऊन सगळा स्वयंपाक सुरू होता माझा. आणि हा प्रयोग मी आज पहिल्यांदाच केला होता की कणिक पाण्यामध्येच भिजत ठेवायची एक अर्धा पाऊण तास आणि मग मळून घ्यायची. पण खरंच खूप छान सॉफ्ट कणिक झाली होती. मला फार मळावी किंवा चेचावी वगैरे लागली नाही कणिक. आणि मस्त पोळ्याही खूप छान झाल्या होत्या, मऊ झाल्या होत्या. त्यामुळे खरंच ही ट्रिक वर्क करते की जर तुम्हाला चेचायला वगैरे वेळ नसेल तर फक्त कणिक मळायची आणि अर्धा तास पाण्यामध्ये सोडून द्यायची. छान मऊ बनते ती. आणि मग नंतर पाण्यातून काढून थोडंसं पीठ टाकून ती मळून घ्यायची व्यवस्थित. अँड दॅट्स इट. त्यानंतर मग 4-5च पोळ्या करायच्या होत्या. मग पटापट सगळ्या पोळ्या करून घेतल्या. पोळ्यांचं जी वरची कणिक आपण मळतो त्यामध्ये मी जनरली कधीच हळद वगैरे घालत नाही, कारण मग त्या फारच पिवळसर होतात पोळ्या आणि मला इतक्या पिवळसर आवडत नाहीत पोळ्या. नॉर्मल नेहमीप्रमाणेच कणिक मळते मी, हळद वगैरे काही घालत नाही त्याच्यामध्ये. सो मग अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घेतल्या. आणि मी पोळ्या करत होते त्याचवेळी शेजारच्या ताई आल्या होत्या. त्यांचं थोडंसं काम होतं माझ्याकडं, तर म्हटलं ठीक आहे. मग मध्येच पोळ्या करता करता बंद केल्या आणि त्यांचं काम होतं ते मग करून दिलं त्यांना. आणि मग परत आले आणि उरलेल्या दोन पोळ्या शिल्लक होत्या माझ्या लाटायच्या. मग उरलेल्या पण दोन्ही पोळ्या पटापट करून घेतल्या त्याच पद्धतीने. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. त्यानंतर उरलेल्याही पोळ्या अशाच प्रकारे लाटून घेतल्या. पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची, फार प्रेस नाही करायची जसं आपण चपात्यांना करतो तशी. आणि अर्चित फार घायला आला होता की मम्मा आवर पटकन. त्याला म्हटलं झालं बाळा, आता एकच पोळी शिल्लक राहिली. आणि मग फटाफट सगळ्या पोळ्या करून घेतल्या. त्यानंतर मला हळदी कुंकवालाही जायचं होतं. मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर अशी पटकन रेडी झाले. आणि ही साडी लग्नानंतर फक्त एकदाच नेसली होती मी, त्याच्यावरती आजच बाहेर निघाली आहे. सो मग त्यानंतर हळदी कुंकवासाठी गेलो. आमच्या शेजारच्या ताईंनी अशा छान ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी बसवल्या होत्या. छान डेकोरेशन केलं होतं. साधं सिंपल होतं पण खूप अट्रॅक्टिव्ह होतं डेकोरेशन. आणि असे पितळेचेही मुखवटे आहेत त्यांच्याकडे, सो तेही त्यांनी पूजले होते. आणि असं काहीसं होतं डेकोरेशन. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथेही खूप छान गौरीपूजन केलं होतं. त्यांच्या इथे मला काही वेगळ्या पद्धती बघायला मिळाल्या, जसं की धान्याची रास लावून ठेवल्या होत्या त्यांनी दोन्ही गौरांच्या इथे. त्यानंतर काकडी, कणीस असं काही काही पूजलं होतं. आणि त्या धान्याच्या राशीवरही जोडवी, फुलं आणि असं बरंच काही काही वाहिलं होतं त्यांनी. सो थोडीशी वेगळी पद्धत होती त्यांची आणि खूप छान होत्या गौरी त्यांच्यासुद्धा. त्यानंतर घरी आलो, बाप्पांची आरती केली.
आणि सगळ्यांनाच खूप भूक लागली होती, कारण बऱ्यापैकी वेळ झाला होता सगळीकडे जाऊन येण्यात वगैरे. सो मग पटापट बाप्पांसाठी ताट बनवून घेतलं आणि मग सगळ्यात अगोदर बाप्पांना नैवेद्य दाखवला. आणि त्यानंतर आम्हीही आमची जेवणं आटोपली आणि असा संपला माझा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून.